तीन षटकानंतर 34 धावा झालेल्या होत्या. शेवटचं षटक आणि हा उत्कृष्ट हटवलेला चेंडू आणि षटकार. आदित्य भोंसले यांच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला तो रोहन भावतुले यांनी आणि अशा तऱ्हेने
पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तीन चेंडू नंतर 48 धावा झालेल्या आहेत. त्या स्टंपिंग आउट नव्हतं ऍक्च्युली, बॉल खाली टेकवायला पाहिजे आणि आउट करायला पाहिजे. एपी वॉरियर्स यांच्या. बघूया शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि धावफलक धावून पोहोचले ते 49. बघूया शेवटच्या 2 चेंडूत काय होते. आणि हा चौकार 56 आणि हा चौकार असा म्हणून टोटल रन झालेला आहे 60. नवजोत सिंग सिद्धू यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 13 कमाल तू जाने मुझे तो सब कमाल धमाल लगता है. समीरजी गल्लुटे. शेवटचा 1 चेंडू बाकी. 60 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. त्या शेवटचा 1 चेंडू आणि ही 1 धाव धावल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 61. 62 धावांचं टार्गेट असेल ते MM11 यांच्यासाठी. बघूया दुसऱ्या सत्रामध्ये MM11 काय करतात ते. बॉल दे बॉल. AS11 आणि कुलकर्णी मंडप यांचे कर्णधारांना मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी यावे. कुलकर्णी मंडप यांच्याकडनं योगेश साठे यांना विनंती करतोय की कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावे. योगेश साठे, जिथे कुठे आपण असाल लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा. देर आहे पण दुरुस्त आहे. आणि दुसरे आमचे समालोचक यश करंदीकर यांचे इथे आगमन झालेले आहे. चला नाणेफेक करून घ्यावे. नाणेफेक करण्यासाठी मी राहुलजी जोशी यांना विनंती करतो आहे की नाणेफेक करून घ्यावे. ओके. रायगड MR असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्यजी जोशी.
AS11 यांनी नाणेफेक जिंकलेला आहे आणि थोड्याच वेळात आपला निर्णय ते आपल्याकडे सुपूर्द करतील. चला अतिशय रोमांचक असा सामना AP रायझिंग स्टार वर्सेस NM11, ज्यामध्ये रोहन बहुतेले यांनी तब्बल 9 बॉलमध्ये 27 धावा केलेल्या आहेत आणि देवेन मेढे यांनी 13 बॉल 20 धावा केलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळाली. बॉल द्यायचे. सन्माननीय अमिताभ देशक यांचं ग्राउंडवर स्वागत आहे. कर्जत नेरळ ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 सीझन 5वा पर्व 5वे. स्ट्राईकला सार्थक घरलोटे आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते व्यंकटेश हरणे. चला दुसऱ्या सत्रामध्ये काय होतं बघूया. तब्बल 62 धावांचे आव्हान येते NM11 यांच्यासाठी आणि स्वतः ओनर संघ मालक हे पहिल्या ओव्हरची आता आधी याच्या आधीचा ही मॅच चालू आहे तीच या मॅच चालू आहे तीच रे टॉस जिंकून बॉलिंग घेतली होती. अमितजी देशक, अमितजी बिशीकर देशक स्वतः आलेले संघ मालक आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत ते यश करंदीकर यांचे मी सुस्वागतम करतो. धन्यवाद धन्यवाद प्रथमेशजी. बघूया आता 62 रनसाठी काय करतात ते सार्थकजी घरलुटे आणि व्यंकटेश हरणे. एक यंग प्लेअर व्यंकटेश हरणे आणि एक वेल एक्सपिरियन्स प्लेअर सार्थकजी घरलुटे. सार्थक घरलोटे मारलेला शॉट काय केलाय. सुंदर असा पटकार आणि चौकार. पहिल्याच बॉलला चौकार मारलेला आहे तो सार्थकजी घरलुटे यांनी. ज्या काही धावा झाल्या त्याची परतफेड करायचं धोरण घेतलेलं आहे ते सार्थक घरलोटे यांनी. स्वैर असा चेंडू, एक अवांतर धाव मिळालेली आहे. एक चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत त्या NM11 संघाच्या. NM11 संघामध्ये प्रथमेशजी मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळे उत्कृष्ट असे टॉपचे खेळाडू त्यांनी घेतलेले आहेत आणि आता ते काय करतात ते आपण बघूयाच. अच्छा ओके. म्हणजे तुमच्याला असं म्हणायचं आहे की त्यांच्यामध्ये फलंदाजीची भडीमार आहे. नक्कीच. म्हणजे सार्थक घरलोटे यांच्यानंतर स्वतः व्यंकटेश हरणे आहेत तिथेच. त्यानंतर निनाद सोमण, 3 बॉल 9 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावरती. चला पुढचा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी सुरू आहे
आणि 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 10. उत्कृष्ट अशी फटकेबाजी दोन्ही संघाकडनं बघायला मिळते आपल्याला. उद्योन्मुख खेळाडू आता बघूया काय करतो तो व्यंकटेश हरणे. सुंदर असा फटका मारला, समोर प्लेअर आहे, अडवण्याचा प्रयत्न, अडवलेला आहे बॉल आणि 1 धाव वेळात सफल झाले ते व्यंकटेश हरणे. 5 बॉल 11 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावरती. थोडंफार हाणीमारीचं षटक असलं पाहिजे कारण की तब्बल 62 रन त्यांना चेस करायचं आहे. नक्कीच. पुढील चेंडू सार्थक गरलोटे यांनी सुंदर असा उचललेला आहे, खाली पळाडे गंधार होते आणि बॉल झेल काही पकडलेला नाहीये, परंतु 2 धाव घेतलेल्या आहेत त्या सार्थक गरलोटे यांनी. 1 ओव्हर 13 रन झालेला आहे तो धावफलकावरती. 3 षटक बाकी. 49 धावांची आवश्यकता आहे त्या NM11 संघाला 18 चेंडूमध्ये. हे जी कॅचेस विन द मॅचेस म्हणतात आणि हा सर्वात इम्पॉर्टंट खेळाडूचा झेल हा गंधार दाते यांनी सोडलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? नक्कीच, जर ही कॅच पकडली असती तर मॅच कुठेतरी वेगळी बदलली असती. आता गंधार दाते यांना स्वतःलाच रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की जी कॅच सोडली आहे त्याची आता विकेट तुम्हीच घेऊन या आणि ही मॅच तुम्ही गंधार दाते. तर प्रथमच तुम्हाला जसं सांगू होतो की दिग्गज खेळाडू आहेत या NM11 संघामध्ये. त्यामध्ये निनाद सोमण आहेत, व्यंकटेश हरणे आहेत, सार्थक गरलोटे, शर्वरीश वैद्य, मंदार लेले, समीर गरलोटे, आदित्य पोंक्षे असे एक उत्कृष्ट खेळाडू सगळे NM11 संघामध्ये आहेत. शुभम बाम आहे, अक्षय गोगटे आहेत, ऋषिकेश काळे आहेत, श्रीकांत पोतरकर सर आहेत. रनअप घेतलेला आहे. सुंदर फुलटॉस चेंडू दिलेला आहे परंतु हलका मारला गेलेला आहे व्यंकटेश हरणे यांच्याकडे. प्रथमेशजी काय वाटतं तुम्हाला, स्कोर चेंज होईल का? जसे मागच्या षटकामध्ये जे धावा कुठून काढल्या होत्या तशा जर ह्या ओव्हरला सुद्धा कुठल्या तर काहीतरी होऊ शकतं. नक्कीच, आणि सार्थक गरलोटे काम नक्कीच करू शकतात. त्यांच्यावरती विश्वास आहे मला भरपूर. यामध्ये ब्राह्मण प्रीमियर लीग वर्ष 5वे यामध्ये ज्या देणगीदारांनी आम्हाला ज्या स्पॉन्सर्सनी आम्हाला मदत केली त्यांचे सर्वांचे हार्दिक आभार. त्यामध्ये म्हणायला गेलं तर डॉक्टर उपेंद्र सुगवेकर, योगेश साठे, उत्कर्ष इव्हेंट्स, वैद्य आणि वॉरियर्स. इथे गंधारने जी एक चूक केली ती कॅच सोडायची ती देवेन यांनी नाही केली. देवेंनी कॅच पकडली आणि सार्थक गरलोटे यांची विकेट मिळालेली आहे ती गंधार वाते यांना. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू डायरेक्ट हातात गोळा म्हणून गेलेले होते देवेन यांच्या हातात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं की टिट फॉर टॅट. नक्कीच, त्यासाठीच अमित विशेकर यांनी त्यांना ओव्हर सुपूर्द केली होती की तूच ओव्हर टाक आणि तूच विकेट घेऊन दाखव. चला आता नानू उर्फ निनाद सोमन हे गेले आहेत फलंदाजीवरती. बघूया काय करतायत ते. त्याचप्रमाणे परेशजी पांडे मित्र परिवार, रंजनजी दातार, दीपकजी बेहरे, प्रवीण गांगल, भालचंद्रजी जोशी, निखिल थत्ते, यज्ञेश खेडकर, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, ॲडव्होकेट अजय मेडी, महेंद्रजी तेरेदेसाई, जयंतजी लेले या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल. त्याचप्रमाणे आमचे संघमालक NM11 संघाचे नंदनजी भरसावे, मुकुंदजी मेवेडी, वैद्य वॉरियर संघाचे अतिशय माफी असावी थोडासा मध्ये वेळ करतो पण अतिशय गचाळ असं यष्टरक्षण झालेलं आहे ते श्रीकांत दीक्षित यांच्याकडून.
बॉल अडवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल सुटला आणि चौकार गेलेला आहे. बायच्या स्वरूपात या रन धावा मिळालेल्या आहेत. धाव फलक जाऊन पोहोचले ते 18. 14 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे ती NM11 संघाला. अपील करण्यात आली आहे आणि हा आउट दिलेला आहे पंचांनी. आणि निनादजी सोमण हे परत तंबूच्या आसराला आलेले आहेत. आणि उत्कृष्ट झेल असं यष्टीरक्षकांनी पकडले ते म्हणजे श्रीकांतजी दीक्षित. त्याचप्रमाणे बाकीचे आमचे संघ मालक SS11 संघाचे सुहितजी वैद्य व तुषारजी जोशी, जय श्री परशुराम संघाचे दिलीपजी गोगटे, निनादजी बिडकर, AP रायझिंग स्टार्सचे अमित बिशीकर आणि डॉक्टर गांगल व कुलकर्णी मंडप नेरळचे दिवाकर विश्वनाथ कुलकर्णी या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आता गेलेले आहेत ते सर्वजी वैद्य, उत्कृष्ट असे ट्रॅकर्स म्हणून ओळखले जाणारे शर्वरीश वैद्य. तब्बल 100 ट्रिक कंप्लीट केलेले असे हे शर्वरीशजी वैद्य. त्यासोबत मंदारजी लेले आणि अंपायर कडनं 9चा इशारा आलेला आहे. 9+1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20. अंपायर कडनं फ्रीडचा इशारा. तब्बल 20 धावा पोहोचलेल्या आहेत त्या धावफलकावरती. बघूया या चेंडूमध्ये काय होते. फ्रीडचा चेंडू आहे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आहे परंतु खाली देऊ नये त्यामुळे हा बॉल सुटण्याचा काही संबंध नाही. एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेतली आहे परंतु अंपायरचा इशारा काय आहे. आउट. धावबाद झालेले आहेत ते शर्वरीश वैद्य. शर्वरीश वैद्य कोणीही अंपायरशी वाद घालायचा नाही. अंपायरचा निर्णय अंतिम राहणार आहे. अंपायर त्यांचा डिसिजन घेतील. कृपया कोणी अंपायरशी वाद घालू नये. थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती पोहोचलेल्या आहेत त्या. आणि स्वतः गंधारजी दाते यांनी त्यांना धावबाद केलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन जात आहेत ते. 1 मिनिट. थर्ड अंपायरकडे आपला डिसिजन चालू. विकेट चेक होत आहेत. आणि तिसऱ्या अंपायरने धावबादचा इशारा दिलेला आहे. धावबाद झालेले आहेत ते शर्वरीश वैद्य. आणि नेक्स्ट बॅट्समन जात आहेत ते अक्षयजी गोगटे. अक्षय गोगटे एक उत्कृष्ट गोलंदाज NM11 संघाचे. देवेंजी मेडी हे गोलंदाजीसाठी आलेले आहे. स्ट्राईकवर आहे तो अक्षयजी गोगटे आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो व्यंकटेश हरणे. आणि शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे ती NM11 संघाला. थोडा घाई करावी. देवेन मेढे यांनी आताच उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. आता गोलंदाजीमध्ये काय करतात हे सुद्धा बघण्यासारखं असेल. यशजी तुम्ही फक्त देवेन मेढींना धरून चालणार नाही. त्यासोबत सुंदर अशी साथ दिलेली ती रोहनजी भोवतुले यांनी. क्रिकेट इज अ टीम गेम. नक्कीच टीम गेम तर आहेच. आणि ज्या प्रकारे टीम खेळते, ज्या उत्साहाने टीम खेळते त्या उत्साहाने हे नक्कीच मोठं ध्येय घेऊन आलेले आहेत. ज्या टीमचे मुख्य अमित भिशीकर असणार आहेत तिथे एनर्जी 100% असणार आहे.
देवेंजी मेडी हे बॉलर आहेत, गोलंदाजी करण्यासाठी आले देवेंजी मेडी. यशजी, तुम्हाला काय वाटतंय की या शेवटच्या 2 षटकांमध्ये काय होईल, कोणाच्या बाजूनी झुकतं माप जाईल असं तुम्हाला वाटतंय? 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. त्यात पहिला चेंडू गेलेला आहे, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, थ्रो केलेला आहे, 2 धावा सफल घेतलेल्या आहेत त्या NM11 संघाने आणि याच प्रकारे स्कोर झालेला आहे तो 23. अजून 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे प्रथमेशजी आणि काही येऊ शकतं. अनसर्टनिटी कसंही आपण सांगू शकत नाही, कुठून काय होईल, कोण कुठून कसे फटकार मारेल. त्यात अक्षय गोगटे हे बॅटिंग करतात, सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर आहेत, अख्खी टीम त्यांच्यावर आज धरून आहे की आत्ता ते शॉट मारतील आणि आत्ता मॅच जिंकवून देतील. बघा, अक्षयजी गोगटे यांचा जर तुम्ही खेळ बघायला गेल्या 3 वर्षामध्ये प्रॉपर बुक स्टाईल शॉट्स मारण्यासाठी जाणले जाणारे अशा अक्षयजी गोगटे आणि उद्योन्मुख खेळाडू व्यंकटेश हाणे यांची साथ आहे. त्यांना बघूया आता व्यंकटेश हाणे आणि अक्षयजी गोगटे काय करतायत ते. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, परंतु 1 धाव धावण्यात यश आले आहे. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावण्यात झाले ते अक्षय गोगटे. बघा यशजी, अक्षयजी गोगटे हे धावबाद झालेले आहेत. फिल्डर होते ते यश घेवारे. यशजी जर बघायला गेलं नाही ते कसं झालं, अतिघाई संकटात जाईल, काही दुसरी धाव घ्यायची आवश्यकताच नव्हती तिथे. नाही, त्यांचा प्रयत्न चांगला होता परंतु कोऑर्डिनेशन तेवढं झालेलं नाहीये. आणि व्यंकटेश हरणे सुद्धा एक प्रॉमिसिंग खेळाडू आहेत, ते नक्कीच आपल्या टीमसाठी खूप चांगले प्रदर्शन करू शकतात. मागच्या वर्षी देखील त्यांनी खूप चांगला योगदान त्यांनी दिलेलं होतं. आता 2 धावा मागले नाही, सिंगल धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोचते ती 3 चेंडू आणि 25 धावा. आता मंदारजी लेया यांच्यावरती सर्व अपेक्षा या राहिल्या आहेत. आता बघूया काय करत मंदारजी लेले. आणि सुंदर असा टोलेला चेंडू, परंतु धावच्या पुढे काहीच करण्यात सफल झालेले नाही ते मंदारजी लेले. सह्याद्रीच्या कुशीतले खेळाडू होते मंदारजी लेले. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु कट लागून मागे गेला बॉल, थोडा बॉल फिरला आणि 1 धाव मिळाली होती मंदार लेले यांना. 8 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुंदर असा फटकार खाली रोहन भोवतले आहेत आणि सुंदर अशी कॅच बघडलेली आहे रोहन भोवतले यांनी. म्हणजे बॅटिंग सोबत उत्कृष्ट जी काही क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी ते वाखाणण्याजोगं आहे. यशजी बघा, एक नवजोत सिंग म्हणायचा, किस्मत की देवी मेहरबान है, वो अभी ये जो बैटिंग किए थे वेंकटेश जी हाने उन पे वो मेहरबान न होके जो रोहन जी बोलते उनके ऊपर वो मेहरबान है. जरूर जरूर. नेक्स्ट बॅट्समॅन आहे ते समीरजी गरलुटे. समीरजी गरलुटे थेट वाकडवरनं प्लेअर मागवलाय, वाकडवरनं आलेला प्लेअर समीरजी गरलुटे. सव्वीस धावा झालेल्या आहेत आणि ह्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. बघूया काय करतात ते समीरजी घरलुटे. आणि हा सुंदर असा जे व्हॉट अ कॅच बाय सर्वेशजी गोगटे. सर्वेश गोगटे यांनी कॅच घेतलेला आहे. बघा, राजकारणात पण तेवढेच अष्टपैलू आणि क्रिकेटमध्ये पण तेवढेच अष्टपैलू असलेले सर्वेशजी गोगटे. दुसरी फलंदाज जात आहे ते आदित्य पोंक्षी आणि 6 चेंडू मध्ये 36 तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे ती या NM11 संघाला. म्हणजे 6 षटकार मारला तरच काहीतरी होऊ शकतो. मंदार लेले सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहोत, त्यांच्यात सुद्धा ते धमक आहे. 6 चेंडू 6 धावा मारायची. उभ्या ते शॉट मारू शकतात. सह्याद्रीतल्या कुशीतले खेळाडू होते.
बघा इथे एक पारितोषिक जाहीर झालं. मंदारजी लले यांनी जर 3 षटकार मारले तर मिलिंदजी कनुजिया यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक मिळवण्यात येईल. मंदारजी लेले काय करतात? 6 बॉलमध्ये 3 षटकार मारावे फक्त मंदारजी लेले यांनी. तब्बल 500 रुपये त्यांच्या नावावरती दिले जातील. चला अंपायर जरा त्यांना स्पीडअप करा. गोलंदाज आहेत ते श्रीराम गांगल. चला पुढची टीम जी आहे त्यांनी आपले क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहावे. लवकरात लवकर मैदानात जावे, मैदानाचा ताबा घ्यावा आणि क्षेत्ररक्षण आपले लावून घ्यावे. आदित्य दीपोंक्षे नॉन स्ट्राईक वरती आहेत आणि हा नो बॉल फ्री हिट दिला आहे. नो बॉल आणि फ्री हिट. फ्री हिट हा कंटिन्यू असेल. 6 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे ती आणि हा फ्री हिट असल्यामुळे जरी झेल घेतला तरी झेलबाद होणार नाहीये ते मंदारजी लेले आणि दुसरी रन पण धावण्यामध्ये यशस्वी झाले ते मंदार लेले. यश तुम्हाला काय वाटतंय? आता शेवटच्या 5 चेंडू मध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. काही घडतंय, काही बिघडू पण होऊ शकतं. मंदार लेले यांना एक वेगळा चमत्कार करावा लागेल यासाठी. तसा तो चमत्कारिक माणूस आहेच, त्यामुळे काही करू शकतो मंदार लेले. बॉलरची सुद्धा काहीशी साथ मिळताना दिसते ती मंदार लेले यांना. पाच चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा सुंदर फटकार बघूया काय पुढे कॅच येते का सिक्स जाते. पहिली सिक्स मंदार लेले यांच्याकडनं. 3 षटकार मारले तर 500 रुपये मिळतील. आताशी 1 षटकार मारलेला आहे. जीएसटी कट होऊन फक्त 300 रुपये मिळतील. बघा दुसरे जे कॅमेरामॅन त्यांनी जरा या साईडला बघा. एपी रायझिंग स्टारचे सपोर्टर एक छोटासा सपोर्टर आहे पण बघा कसा घेऊन आलेला आहे तो. कृपया त्याच्यावरती फोकस द्यावा. आणि 500 रुपये हे माझ्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला शेवटचे 4 चेंडू 3 चेंडू बाकी, माफ करा, आणि 25 धावांची आवश्यकता आहेत. आणि पुढचे गेलेले आहेत शुभम बाम. कॅमेरामन प्लीज त्या मुलाला दाखवावं छोट्या. ओके चला स्पीडअप करा. 4 षटक 20 मिनिटात संपवायची आहेत. स्पीडअप करावा जरा. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेले आहे ते रोहनजी बहुतुले यांनी. नक्कीच एक धाव तरी का होईना वाचवलेली आहे संघासाठी. बघा यशजी याला डेडिकेशन म्हणतात. नुसती आपली बॅटिंग करून थांबवलं नाही तर त्याच्यानंतर उत्कृष्ट झेल पण घेतलाय आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग पण उत्कृष्ट अशी केलेली आहे ते रोहनजी बहुतुले यांनी. संपूर्ण समर्पित आहेत आपल्या टीमसाठी ते. आणि हा चौकार शेवटचा आदित्य पोंक्षे यांच्या चेंडू बाकी. 1 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट टीम रेडी राहावे.
पुढील होणारा सामना AS11 वर्सेस कुलकर्णी मंडप. दोन्ही संघाने तयार राहायचंय. लगेच आपल्याला ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चौकार मारेल आहे पुन्हा एकदा आदित्य वंशी यांनी. सुंदर असं फलंदाजी केली आदित्य यांनी, परंतु जिंकलेले आहेत ते AP रायझिंग स्टार. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला अजून थोड्या चांगल्या अशा शुभेच्छा की त्यांनी पुढच्या याच्यामध्ये थोडं आपले जास्त प्रयत्न करावे. मंदारजी लले यांना सांगत आहे की आपण कृपया कॉमेंट्रीसाठी यावे. आणि नेक्स्ट जी मॅच होणार आहे ते म्हणजे AS11 वर्सेस कुलकर्णी मंडप. याची तुम्ही AS11 ची टीम बघितली ना, एक्सपिरियन्सचा भरणा असलेली टीम म्हणजे AS11. 40+, 50+. चला, मॅन ऑफ द मॅच ही घोषित केली आहे ती देवनजी मेडी यांच्यासाठी. आणि लढवय्या खेळाडू म्हणून आलेले आहेत ते मंदारजी लेले. मी सचिन बाम यांना विनंती करतो की तुम्ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही देवेंजी मेडी यांना द्यावी. सचिनजी बाम, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या देवेन मेडी यांना तुम्ही द्यावी.